ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने 3 ऑगस्टपासून त्रिमूर्ती चौक भंडारा येथून मंडल यात्रेचा प्रारंभ करण्यात आला। या यात्रेचे भंडाऱ्यातील कवडसी फाटा आणि पेट्रोल पंप ठाणा येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले। विदर्भातील 11 जिल्ह्यातून प्रवास करणारी ही यात्रा 3 ते 9 ऑगस्ट दरम्यान काढण्यात येत असून 9 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे तिचा समारोप होणार आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी ओबीसी नेते विजय वडेट्टीवार आणि ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। राज्यभरातील ओबीसी समाजाला संघटित करून जातनिहाय जनगणनेच्या मागणीला बळ देणे हा या यात्रेचा उद्देश असून याप्रसंगी ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, माधुरी साठवणे, योगिता धांडे, श्यामला कोहपरे, प्रमिला शहारे, पूजा पाटील, कीर्ती भांडारकर, स्वप्नाली उके, भाऊ कातोरे, मनीषा भांडारकर, सुरेंद्र सार्वे, प्रवीण घरडे, विजय चवडे, सुखराम रेपाडे, शेषराम देवगडे, पडोडे काका, स्नेहा मेश्राम, नम्रता बागडे आणि शाहिल उके उपस्थित होते। यावेळी प्रतिक्रिया देताना जातनिहाय जनगणना न झाल्याने ओबीसी समाजाच्या हक्कांचे आणि निधीचे मोठे नुकसान होत असून शासनाने मागण्या मान्य न केल्यास या मंडल यात्रेचे रूपांतर महाआंदोलनात होईल असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते यांनी दिला।